नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण 4 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीचे निकष जाहीर करणार मुख्यमंत्री यांची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून कर्जमाफीविषयी असणारे निकष, पात्रता, कागदपत्रे आणि पात्र शेतकऱ्यांची यादी याविषयीची संपूर्ण माहिती आपण समोर बघणार आहोत। शेतमालाची 1180 कोटी डॉलरची निर्यात आली धोक्यात। भारताला याविषयी बसणार फटका। शेतकरी आणि निर्यातदारांचे होणार मोठे नुकसान। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे भारतातील कृषी माल निर्यात ठप्प झाली आहे। गॅस टंचाईमुळे उद्योगांचे सेटल डाऊन। मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यातील हॉटेल्सला बसला फटका। जागतिक युद्धस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलेंडर भेटणे कठीण झाले असून अनेक व्यवसाय, हॉटेल्स गॅस अभावी बंद पडू लागले। जमीन मोजणीला आता गती येणार। खाजगी भूमापकांची नियुक्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणी आता सोपी झाली असून खाजगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। गॅस वितरण गोदामाची तपासणी। 2 दिवसात भरारी पथकही येणार। हॉटेल्समध्ये घरगुती गॅस आढळल्यास होणार कारवाई। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल्स व्यवसाय घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करीत आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार। मार्जिनवर दबावाची शक्यता। तेल कंपन्यांच्या वाढू शकतात अडचणी। युद्ध परिस्थिती दीर्घकाळ चालू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढणार आहे। डाळिंबाच्या निर्यातीतून 9 कोटीची उलाढाल। सांगली जिल्ह्यातून झाली तब्बल 408 मेट्रिक टन डाळिंब निर्यात केलेली देश तुम्ही या ठिकाणी बघू शकता। इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये द्राक्ष बेदाण्याचे दर घटले। द्राक्ष बागायतदार धास्तावला। शासनाने बागायतदारांची योग्य स्थिती सुधारण्याची होत आहे मागणी। ऑनलाईन गेम्समुळे वाढतो तणाव। आर्थिक फसवणुकीची शक्यता। सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा। पाल्याकडे वेळीच विशेष लक्ष देण्याचे केले आवाहन। सध्या तरुण मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचा क्रेज वाढत आहे। 5 ब्रास रेती योजना कागदावरच। घरकुल लाभार्थ्यांची अडचण वाढली। घरकुल बांधकामांना आवश्यक असणारी रेती मिळणे कठीण झाले असून 5 ब्रास मोफत रेती योजना कागदावरच। वाढत्या तापमानाचा गुरांच्या आरोग्यावर होत आहे परिणाम। दुग्ध उत्पादन घटले। पशुपालकांनी काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन। सध्या तापमान 39 अंशावर पोहोचला असून या तापमान वाढीचा परिणाम जनावरांवर होत आहे। स्मार्ट मीटर विरोधामध्ये आंदोलनाचा इशारा। महावितरणाला निवेदन। महावितरणातर्फे बसविण्यात येणारे स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये मोठी वाढ होते, अशी तक्रार आता अनेक ग्राहक करीत आहे। कापूस खरेदी मोजमापामध्ये फसवणूक प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। अकोट येथे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्याद्वारे फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे। कापूस घरात खरेदीला हवी आणखीन मुदतवाढ। आता शिष्याद्वारे कापूस खरेदीची मुदत संपली असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडून आहे। हेलपाटे टळणार। एका छताखाली आता 7/12 आणि नमुना 8 मिळणार। राज्यभरामध्ये महसूल विभागाचा पुढाकार। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे। प्रायव्हेट कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट हमीदारांकडूनही वसुली करता येणार कर्ज। हमी घेण्याआधी सर्व कागदपत्रे व अटी शर्ती जाणून घेण्याचे केले कर्जदारांना आवाहन। 3 वर्षात प्रथमच सोयाबीनचा दर पोहोचला 5,000। सध्या जागतिक युद्धस्थिती आणि बाजारातील तुटवडा यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मागील 7 वर्षाचे असणारे सोयाबीनचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही 2 लाख सानुग्रह अनुदान द्या। भारतीय जनसंसदची मागणी।
थकीत कर्जदारांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांनाही सुद्धा 2 लाख रुपये अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. ज्वारी पिकावर अळींचा प्रादुर्भाव. सध्या बदलत्या हवामानाचा फटका ज्वारी पिकाला बसला असून ज्वारीमध्ये विविध अळींचा अटॅक वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च वाढला. सरकारी कचेऱ्यांचे हेलपाटे थांबणार. दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा शुभारंभ. तक्रार असो वा योजनेचा लाभ सर्व काही आता एका क्लिकवर मिळणार. गतिमान कारभारासाठी पुढाकार. लाभार्थ्यांना कुठूनही रेशन घेता येणार. दुकानदाराचा कोटा वाढणार. रेशन वितरण व्यवस्था पूर्णपणे डिमांड बेस्ड असेल. 1 एप्रिल 2026 पासून अट शिथिल होणार. त्यामुळे लाभार्थ्यांना कुठेही राशन घेता येणार आहे. आखाती युद्धाचा भडका. आता किचनपर्यंत गॅसचा तीव्र तुटवडा. व्यावसायिक सिलेंडर अभावी 10% हॉटेल्स बंद. घरगुती गॅसचा रांगा. आज तातडीने याविषयी होणार. उन्हाळ्यातील नाचणी भारी. उत्पादनाची हमी. खरीप हंगामापेक्षा दुप्पट उत्पादन देणारे उन्हाळी नाचणीचे पीक सध्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. घरबसल्या घेता येणार आता योजनेचा लाभ. आता पोर्टल आहे मदतीला. एका क्लिकवर सुविधा आणि शासकीय कार्यालयामध्ये चक्रा मारण्याची गरज नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांना आठवड्याभरात मिळणार पीक विम्याचा लाभ. मागील हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन सुरू. सहकारी विभागाने मागितली जिल्हा बँकेकडे 3 वर्षाची माहिती. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आता महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर गॅस एजन्सीचा निर्णय. अमेरिका, इस्रायल, इराक युद्धामुळे गॅस, इंधन आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. दादांच्या मृत्यूची चौकशी करून अहवाल जाहीर करा. राष्ट्रवादी काँग्रेस. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.